नमस्कार मंडळी, मी संगीता. हा बघा तेव्हाचा फोटो आहे बघा. माझी मुलं किती लहान होती बघा. कोणाला जरी वाटत असेल म्हणजे मी टाकलं 1999 पासून ह्या संप्रदायात आहेत, तर त्याच्या अगोदरचे फोटो आहेत हे बघा. माझी मुलगी आणि मुलगा केवढा होता बघा. पाहू शकता तुम्ही. मी बघते कशावरती तारीख भेटते का याच्यावरती मी तुम्हाला सांगते कितव्या सालचा आहे हा. पाहू शकता 2006 मधले फोटो आहेत बघा. हे आम्ही नानीजवरनं हे बघा नानीजचे दिसले बघा. गजानन महाराज हे बघा. इथे मी या नानीजमध्ये पोरं खेळायची हे बघा. पाहू शकता तुम्ही नानीजमधले फोटो. हा बघा नवीन मंदिराचं काम तेव्हा म्हणजे हे चालू होतं तेव्हाचे फोटो आहेत बघा. पाहू शकता तुम्ही. मी तुम्हाला डिटेल्स देते. 2006चे फोटो आहेत बघा. हे बघा. मला अचानक आज अल्बम भेटला. जरा साफसफाई काढलेली ना त्याच्यामध्ये बघा भेटला आहे. हे बघा मेन गेटचा फोटो नानीचा. पाहू शकता तेव्हा मी बघा मी कशी दिसायची बघा तेव्हा. रामानंदाचार्यजींची त्यावेळेला असं स्थान होतं. म्हणजे त्यावेळेचा फोटो पाहू शकता तुम्ही बघा ना. हे बघा. हे बघा गजानन महाराजांची मूर्ती त्यावेळची बघा. मी हा व्हिडिओ मुद्दाम टाकते की असं कोणाला माझा प्रत्येक शब्द एकूण एक खरं असणार आहे. कोणीही गैरसमज करू नये आणि खोटं समजू नये की काही पण खोटं टाकते म्हणून. पण बरं नशिबाने आज योगायोग की मला अल्बम हातात भेटला. आणि खरंच त्यावेळेला आम्ही नेहमी कॅमेरा घेऊन फिरायचो. छोटासा कॅमेरा यांनी बाहेरगावावरनं आणलेला, तो आम्ही नेहमी घेऊन फिरायचो कुठेही निघालो तर. आणि अशा आठवणी जमा करायचो बघा. पाहू शकता तुम्ही. हे बघा त्यावेळेला नियोजित मंदिर म्हणून चालू होतं. काम चालू नव्हतं झालं, पण हे लावलेले होते सगळीकडे पोस्टर टाईप. म्हणजे त्यावेळेला माऊलीजींचं वाक्य, स्वामीजींचं वाक्य, तुम्ही मला भक्ती द्या मी तुम्हाला स्थैर्य देईन बघा. तेव्हाचा फोटो आहे हा. जुना फोटो आहे. पाहू शकता तुम्ही. आणि बघा देवाऱ्यावरती ग्रंथही असेल माझा. तो बघा देवाऱ्यावर दिसतो ना, तो ग्रंथ होता स्वामीजींचा. हे बघा त्यावेळचा देवारा माझा असा होता.